सर्व पत्रकार मित्रांचं मी आज पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो। दर आठवड्याच्या प्रथेप्रमाणे आज आम्ही 4 खासदार आणि काही सन्माननीय आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सगळे प्रशासनातले आमचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली। त्याच्यामध्ये काही निर्णय झालेले आहेत। विशेषतः आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम उभ्या भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातोय। त्याच्याकरता कालच्या 30 तारखेला 30/1/2/3 असं ओळीनं 75 तास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरामध्ये 3 ठिकाणी लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आलेलं आहे आणि तिथं लसीकरण सुरू केलेलं आहे। त्याच धर्तीवर पुणे शहरामध्ये देखील अशा प्रकारे ओळीने 75 तासाचा आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सलग 3 दिवस पूर्ण आणि 3 पुढे तास असे 75 तासाचा कार्यक्रम आपण घेतोय। तोच कार्यक्रम तशाच पद्धतीनं लसीकरणाचा ग्रामीण भागामध्ये देखील आपल्या जिल्ह्याच्या घेतोय। फक्त तो प्रत्येक तालुक्यामध्ये नाही तर साधारण 6 तालुक्यात मिळून ओळीनं 75 तास आणि राहिलेले 7 त्या तालुक्यामध्ये मिळून ओळीनं 75 तास आणि पुण्यामध्ये मात्र 3-4 ठिकाणी ओळीनं 75 तास, आपल्या 5 ते 6 ठिकाणी ओळीनं 75 तास। मी त्यांना असं सूचना केलेल्या आहेत की बाबा, पूर्वी आपले 6 विधानसभा मतदारसंघ होते पुणे शहरात, आता 8 विधानसभा मतदारसंघ आहेत। तर 8 विधानसभा मतदारसंघामध्ये घेता आलं तर जास्त चांगलं होईल, कारण पिंपरी चिंचवडला 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्याच्यामुळे 3 ठिकाणी आपण 75 तास लसीकरण आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम घेतलेला आहे। डॉक्टर अमोल कोल्हेंनी स्वतःच्या स्तरावर प्रयत्न करून काही CSRमधनं 5 लाख लसीचे डोस उपलब्ध करून घेतलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सरकारी लसीकरण करत हे पण ॲडिशनलचं लसीकरण ते सुचवतील त्या तालुक्यात करतोय। आता त्यांनी 51,000चं लसीकरण आपल्या खेडमध्ये सांगितलेलं होतं आणि पुढचंही मी सौरवरावांना विचारलं, ते म्हणाले नाही, ते 5 लाख वेगवेगळ्या कंपन्या त्यांनी विनंती केल्यानंतर देणार आहेत। अशा पद्धतीनं तो पण कार्यक्रम 5 लाख खाजगी क्षेत्रातून प्राप्त होणार आहे। एक मात्र आहे, तिथं लस मिळते पण सिरिंजचा तुटवडा आहे। तर पुणे शहरामध्ये 1 लाख सिरिंज त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे। पिंपरी चिंचवडला पण जेवढं ॲडिशनलचं सिरिंज घेण्याची गरज असेल ते घ्यायला सांगितलं आहे आणि ग्रामीण भागाकरता, कारण जे लस उपलब्ध करून देत आहेत ते म्हणतात की व सिरिंज तरी गव्हर्नमेंटनी द्यावं अशी त्यांची अपेक्षा आहे। तर आम्ही ग्रामीण भागामध्ये DPCमधनं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे की जे काही लागेल ते तुम्ही विकत घ्या म्हणून। तसंच आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये ह्या आठवड्यामध्ये कोरोना बाधित दर 2.1 आहे, PCMCमध्ये 2.2 आहे आणि पुणे ग्रामीणमध्ये 3.8 आहे। त्या संदर्भामध्ये मागच्यापेक्षा परिस्थिती मात्र सुधारली। गेल्या आठवड्यात 2.9 होता, तो आता 2.2 आला। 3.1 होता PCMCचा, तो 2.2 आला आणि 4.5 ग्रामीणचा होता, तो आता 3.8 आलेला आहे। मृत्यूदर देखील गेल्या आठवड्यात 2.1 PMCचा परिसरात होता, तो 1.7 आला। नंतर PCMCचा 0.9 होता, तो मात्र थोडासा वाढला, तो 1.5 आहे आणि ग्रामीणचा पूर्वी गेल्या आठवड्यात 0.5 होता, तो 5.8 एवढा झालेला आहे। त्याचबरोबर मागील आठवड्यात 5 लाख नागरिकांचं लसीकरण आपण पूर्ण केलेलं आहे
आणि 5% लसीकरणामध्ये वाढ झालेली आहे. पहिला डोस आम्ही एक सर्वे केला की पहिला डोस घेतल्यानंतर किती लोकांना बाधा होती, तर त्याच्यामध्ये 0.19% 0.19% एवढ्यांना बाधित लक्षात आले आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 0.25% म्हणजे 0.5% हे करोनाबाधित लक्षामध्ये आले. आम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला की असं काय. आम्ही डॉक्टर कदमांना विचारलं, त्यांनी असं सांगितलं की दुसरा डोस घेतल्यानंतर ज्यांना दुसऱ्या डोसचं वॅक्सिन मिळतंय ते नियम एवढे पाळत नाहीत. आता आपल्याला 2 डोस घेतलेत, मग मास्क न वापरणं, इतर जी काही नियमावलीचं पालन न करणं, त्यामुळं असं घडतंय. तर आज डॉक्टरांनी सांगितलं की जरी आपण आता टप्प्याटप्प्यामध्ये शिथिलता आणतोय आणि बऱ्याच गोष्टींना परवानगी देतोय, तरी देखील नागरिकांनी मास्क वापरलंच पाहिजे, फिजिकल डिस्टन्स ठेवलाच पाहिजे आणि काळजी घेतलीच पाहिजे स्वतःची, परिवाराची आणि आपल्याबरोबरच इतरांची. असं हे मात्र माझी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला दोघांनाही विनंती आहे की आपण पण आपल्या परीनं कसं लोकांना ते कन्व्हिन्स करता येईल त्याबद्दलचा प्रयत्न केला तर मी आपला अतिशय आभारी राहीन. आपण ते करावं असं आव्हान मी आपल्याला करीन. मागील 15 दिवसामध्ये दैनंदिन बाधित रुग्णामध्ये 30% आणि क्रियाशील रुग्णांमध्ये 19%नी घट ही दिसून आलेली आहे. त्याच्यामध्ये काही बिलाचं वगैरे पण परीक्षण केलं, ते पण काम चालू आहे. पुढं नॉन कोविड कुठली हॉस्पिटल ठेवायची, कोविड कुठली हॉस्पिटल ठेवायची त्याच्याहीबद्दलचा निर्णय घेतला. ससूनमध्ये पेशंट आहेत त्याच्या माहिती आम्ही घेतली, तर त्याच्यामध्ये 40% पेशंट नगर जिल्ह्यातले आहेत. मी आत्ताच इथनं नगरच्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि नाशिक विभागाचे आयुक्त गमेशशी बोललो आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला काय पुण्याकडनं पाहिजे असेल तर त्यांनी सांगा. ते म्हणाले की आमचं इथं टेस्टिंग होतं, त्याच्यात काय नक्की ते टेस्टिंग इथं प्रयोगशाळेमध्ये तुम्ही आम्हाला तपासून द्या. 1000 तिथलं टेस्टिंग रोज तपासून देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. पण नगर जिल्ह्यात पारनेर तालुका आणि संगमनेर तालुक्यामध्ये थोडंसं पेशंटची संख्या वाढताना दिसते. आत्ता तिथले कलेक्टर संगमनेर तालुक्यामध्ये आहे. आम्ही त्यांना सूचना अशा दिल्या की गरज पडली तर तुम्हाला काही गावांच्यामध्ये पूर्णपणे गावबंदी करावी लागली तरी करा, परंतु तो तिथल्या तिथं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला इतर काही मदत लागली तर ती पण सांगा. आणि आज ह्याही सूचना दिल्यात, जसं 40% पेशंट ससूनमध्ये नगरमधले आलेले आहेत, तसं राहिलेल्या 60%मध्ये नक्की पेशंट कुठल्या भागातले आहेत. मग ते आपल्या ग्रामीण भागातल्या 13 तालुक्यातले आहेत का शहरातले आहेत, दोन्ही शहरातले का आणखीन कुठल्या जिल्ह्यातले आहेत, की जेणेकरून त्याच्यातनं पुढची काळजी घेणं प्रशासनाला आणि त्या जिल्ह्याला सोयीचं पडणार आहे. अशाही प्रकारचे आज आम्ही मिटिंगमध्ये ती चर्चा त्या ठिकाणी केली. बहुतेक लोकप्रतिनिधींनी समाधान व्यक्त केलं. त्यांना ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या तशा पद्धतीनं कारवाई करण्यात आली आणि त्यांनी ह्यावेळेस समाधान व्यक्त केलं. जास्त काही कुणी, कारण तुम्ही बघितलं आज 11:30ला मिटिंग आमची सुरू झाली आणि 12:30ला संपली. नेहमी 1.5-2 तास मिटिंग चालती, पण एकंदरीत प्रशासनाने सगळ्या स्तरावरचे आमच्या वरिष्ठ अधिकारी असतील, वैद्यकीय क्षेत्रातले बाकीचे सगळे सहकारी असतील, सगळ्यांनी नीटपणे आपलं आपलं काम पार पाडतायत आणि सगळेजण सहकार्य करतायत. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नॉन कोविड रुग्णालय एक असावं, एक कोविड रुग्णालय ठेवावं, बाकीची नॉन कोविड सुरू करावीत. कारण नॉन कोविड पण पेशंटला उपचार करण्याच्याकरता हॉस्पिटलची गरज आहे. त्याही सूचना आज दिल्यात. शाळांमधून कोविड प्रोटोकॉलबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना माध्यमिकचा शिक्षणाधिकारी आणि प्राथमिकचे शिक्षणाधिकारी ह्या दोघांना तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. सीओंना पण सांगितलेलं आहे की शाळांमधून कोविड प्रोटोकॉल हा सातत्याने
विद्यार्थ्यांना सांगितला जावा, जेणेकरून ते काळजी मुलं घेतील. त्याचबरोबर माझ्या उपमुख्यमंत्री कार्यालयातनं CSRच्या माध्यमातून ट्रीटमेंट प्रोटोकॉल निर्गमित केलेले आहेत. मला वाटतं ICICI फाउंडेशन, ICICI बँक आहे, त्या फाउंडेशनच्या वतीनं CSRमधनं आपण ते काम करतो आहे. मला सौरवरावांनी सांगितलं की आपण तो कार्यक्रम इथं पण व्यवस्थितपणे राबवूया, जेणेकरून सगळ्या डॉक्टर नर्सेस या सगळ्यांनाच त्याच्यातनं मदत ही निश्चितपणे होणार आहे. अशा प्रकारे साधारण आजची मीटिंग झाली. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण हां पण सिरीनचा तुटवडा जे केंद्रातनं आपल्याला वॅक्सिन मिळतं त्याच्याबरोबर सिरीन येतं, परंतु इथं तुम्ही जर CSRमधनं काही वॅक्सिन देऊ पाहत असाल तर त्यांचं म्हणणं की आम्ही आता वॅक्सिन देतो तर सिरीनचा व्यवस्था तुम्ही करावी, असं त्या बाबतीमध्ये घडलं. म्हणजे 5 लाखाचं जे वॅक्सिन आपल्याला डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी उपलब्ध करून दिलं त्याच्याबद्दलचं मी सांगतो. महानगरपालिकेचं तेच सांगण्यात आलं की जिथं प्रोडक्शन आहे सिरिंजच्या बद्दलचं, जसं वॅक्सिन कुणाला किती द्यायचं हे केंद्र सरकार केंद्राच्या पातळीवर ठरवतो आणि तशा प्रकारे डिस्पॅच वॅक्सिन केलं जातं. त्याच्यातनं वॅक्सिन आलं पण सिरीन आलं नाही. तिकडनं जेवढं वॅक्सिन येईल तेवढं सिरीन आलं पाहिजे, ते आलं नाहीत. कदाचित त्यांच्याकडे शॉर्टेज असेल म्हणून आलं नाही. पण त्याच्यात तुम्ही ते सिरीन पण द्या, सगळंच तुम्हीच द्या करण्याच्यापेक्षा महानगरपालिकेने स्वतः 1 लाख वॅक्सिन सिरीन घ्यायचा निर्णय घेतला. पिंपरी चिंचवडलाही तशा सूचना दिल्या की बाबा वॅक्सिन आहे आणि सिरीन नाही म्हणून लोकांना काय करायचं, सिरीन नाही का काय तुमचं तुम्ही बघा, कारण जबाबदारी शेवटी केंद्राची आहे, राज्याची आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची. तर स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेतला, ग्रामीण भागामध्ये DPCनं पुढाकार घेतला. शाळांच्या बाबतीमध्ये मी मागेच सांगितलेलं होतं की 4 तारखेपासून सुरू केल्या जाणार आहेत, पण त्यांनी त्यांची नियमावली ठरवलेली आहे. काही ठिकाणी आठवड्यातले 2 दिवस वगैरे. पण अजूनही आज आमच्या विभागीय आयुक्तांनी सांगितलं, त्यांनी काहींशी चर्चा केली तर पालक लोक आपला विद्यार्थी पाठवण्याच्या करता त्यांची मानसिकता अजून तयार झालेली नाही. काही जण म्हणतात जरी शाळा सुरू झालेल्या असल्या तर दिवाळीच्या नंतर आम्ही पहिले 8-10 दिवस काय होतं, दिवाळी आपली मला वाटतं 4 नोव्हेंबरला का 5 नोव्हेंबरला आहे, तोपर्यंत काय साधारण परिस्थिती राहते ती बघून दिवाळीनंतर पाठवण्याची मानसिकता मोठ्या प्रमाणावर पालकांची दिसते, असं निदर्शनास आलेलं आहे. ही बाब आम्हाला प्रशासनाने लक्षात आणून दिलेली आहे. काय नाही, आठवडे बाजार, जनावरांचे बाजार आपण सुरू केलेले आहेत. आज मागणी तशी आलेली आहे. तुम्हालाही माहिती आहे की तसं सुरू केलं की गर्दी होती. साधारण 8 ऑक्टोबरच्या नंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपण बऱ्यापैकी शिथिलता, म्हणजे आता नवरात्र येतं आहे तर आपण मंदिरं पण त्या ठिकाणी थोडे नियमावली लावून सुरू करतो आहे दर्शनाच्या करता. बाकीच्या पण ज्या काही श्रद्धास्थानं असतात ते कुठल्याही धर्माचे असू द्यात ते साधारण सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि मग पुन्हा काही 15 दिवस गेल्यानंतर 22च्या पुढं साधारण थिएटर्स वगैरे पण जर हेच आलेख असा खाली उतरता राहिला तर तिथं पण सुरू करण्याचं मुख्यमंत्र्यांची मानसिकता मला पाहायला मिळालेली आहे. पण ते 22च्या नंतर असं टप्प्याटप्प्याने पुढं जायचं आपण ठरवलेलं आहे. नाही मला ऐकू तिथला आवाज वाढव रे. नाही, आम्ही तर प्रायव्हेट हॉस्पिटलला पूर्णपणे मुभा दिलेली आहे. त्यांनी काय करावं कसं करावं. आपल्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये आणि कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये
साधारण त्या शहरातली कोविड पेशंटची संख्या लक्षामध्ये घेता एक हॉस्पिटल म्हणजे ग्रामीणमध्ये एक कोविड हॉस्पिटल ठेवायचं, बाकीची सगळी नॉन कोविड करून टाकायची, अशा प्रकारे ठरवलेलं आहे. आणि आमचे डॉक्टर कदम, डॉक्टर काळे, ससूनचे आणि पूर्ण आमचं प्रशासन हे त्याच्यावर लक्ष ठेवेल. त्यांना याही सूचना दिल्या की तुम्हाला जर वाटलं, मीटिंग तर दर शुक्रवारी किंवा शनिवारी किंवा रविवारी आमच्या ह्या 3 दिवसामध्ये आम्ही घेतो, पण त्याच्या आत तुम्हाला कुठला निर्णय घ्यायचा असेल तर आम्हाला लोकप्रतिनिधींच्या सूचनेचं विचार न करता तुम्ही तुमच्या स्तरावर निर्णय घ्या आणि आमच्या मीटिंगमध्ये आमच्या लक्षात आणून द्या. हां, नाही शॉर्टेज नाही. कुणी सांगितलं? असीम गुप्ताला मी आत्ता फोन लावलेला होता, परंतु ते नागपूर का कुठंतरी दौऱ्यावर आहेत, मला ते कॉन्टॅक्ट होऊ शकलं नाही. त्याच्यामध्ये NDRF का SDRFमधनं पैसे देण्याच्या करता सूचना आल्यात असं ते म्हटले, परंतु एक्झॅक्ट SDRFमधनं का NDRFमधनं ते मी माहिती घेण्याकरता फोन केलेला होता. तर आता तिकडनं पैसे ते देणार असतील तर मी सोमवारी गेल्यानंतर त्याबद्दलचं पूर्णपणे माहिती घेतो, मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतो, आमचे मदत पुनर्वसनचे मंत्री विजय वडेट्टीवार साहेबांशी चर्चा करतो आणि त्याच्यातून नागरिकांच्या हिताचा योग्य असेल तो निर्णय महाविकास आघाडी घेईल. लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात काही केंद्राने आता सिरमला सुद्धा परमिशन दिलेली आहे, तर राज्य सरकारच्या पातळीवर काही नाही, आम्ही त्याच्यामध्ये हीच वाट बघतोय की आपण तशा प्रकारचा निर्णय घेणं उचित नाही. तर 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांना देण्याच्या करता केंद्र सरकारनी आदेश काढलेले, तसं त्यांनी रिसर्च करायला सांगितलेलं आहे. आता डॉक्टरांनी पण त्यांच्या परीने काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत, पण जोपर्यंत पूर्णपणे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जात नाही, कारण हा शेवटी त्या प्रत्येकाच्या जीवाशी संबंधित असणारा विषय आहे, त्याकरता ते सांगतील तसं. कोण म्हणते की बाबा एकदम लहान मुलांना लसी करण्याची गरजच नाही, इतक्या 12 वर्षापासून पुढच्यांना आहे किंवा असं काही सांगतायत, पण ते प्रत्येकजण असं अंदाजेच बोलतात. तर मग आलं तर 12 ते 18च्या दरम्यान जेवढे विद्यार्थी असतील त्यांना देण्याच्याबद्दलची भूमिका घेतली जाईल. पण राज्य सरकारने त्याबद्दलचा निर्णय सगळ्या राज्यांना केंद्र सरकारने त्याबद्दलचा निर्णय सगळ्या राज्यांना कळवला तर ते जास्त उचित ठरेल. आम्ही ते करणार आहे. उद्याच्या पुढच्या अजामध्ये आमची पण मानसिकता आहे की बाबा आता ते 10 वाजायचं आहे, ते आता हळूहळू वाढवायचं. ते पुढच्या वेळेस आम्ही निर्णय घेऊन टाकू. जर असाच उतरता आलेख राहिला तर निश्चितपणे पुढच्या वेळेस तो निर्णय घेतला जाईल. दादा, मराठवाड्यातला जो काही अतिवृष्टी होताना ओला दुष्काळाची मागणी केली जाते, राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशा पद्धतीची मागणी आपण म्हणतोय ती गोष्ट खरी आहे. लोकप्रतिनिधींचे पण निरोप तसे येत आहेत, काही बातम्याही तशा येत आहेत. जे पालकमंत्री व्हिजिटला गेलेले होते किंवा अजूनही मराठवाड्यामध्ये थांबून आमच्याशी संपर्क साधत आहेत, त्यांचंही तशाच पद्धतीचं मत येत आहे. पण झालं आहे काय, काही जिल्ह्यामध्ये सगळे तालुके बाधित झाले आणि काही जिल्ह्यामध्ये मात्र 3, 4, 5 असेच तालुके बाधित झालेले आहेत. पाणी तर मोठ्या प्रमाणावर आपल्या गोदावरीला आलं. वरचे नाशिक जिल्ह्यातली धरणं भरली, त्याच्यानंतर ते पाणी गिरणातनं नंदूर मधवेश्वर तिथून आपल्या जायकवाडी आणि जायकवाडून खाली वेगवेगळे बॅरेजेस ओलांडत बाबी बॅरेजच्या विष्णुपुरीन तिथनं बाबीतनं खाली असं जातं आहे. प्रचंड पाणी तिथं चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्हा पण बाधित झाला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, हिंगोली असा हा सगळ्याच पट्टा मोठ्या प्रमाणावर बाधित झालेला पाहायला मिळाला आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातले काही तालुके आहेत. असं हे सगळे आम्ही कलेक्टरला CEO आपले मुख्य विभागीय आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की काय एकंदरीत परिस्थिती. पीक विम्याच्या करता विमा कंपन्यांना पण सूचना दिल्यात की बाबा आत्ता तिथं सोयाबीनचं, कापसाचं जी काही पिकं होती ती पूर्ण पाण्यात घेऊन सोयाबीनला कापसाला बोंड आलेलं होतं ते फार खराब होऊन गेलं आहे. सोयाबीनला पुन्हा अंकुर फुटलेत. अशा खूप काही नुकसान झालेलं आहे.
त्याच्याबद्दलची आम्ही पूर्णपणे माहिती घेतोय आणि मुख्यमंत्री महोदय निश्चितपणे ह्या संदर्भात संपूर्ण कॅबिनेट पॉझिटिव्ह आहे. एकदा हे झाल्यानंतर आल्यानंतर आपण शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. जलयुक्तवारच्या कामांमुळे ही परिस्थिती मराठवाड्यामध्ये निर्माण झाली असं अनेक जलतज्ञांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आपलं? ही मी पण पेपरला आणि टी व्हीच्या काही बातम्यात हे वाचलं आणि ऐकलं, तर त्यामध्ये आणि तज्ज्ञांनी सांगितलं, म्हणजे कुणी असं तुम्ही आम्ही सांगितलं अशातलं नाही, जे तज्ज्ञ ज्यांचा त्या क्षेत्रातला अभ्यास आहे अशांनी सांगितलेलं आहे. तर ते तपासून घ्यावं लागेल की ही वस्तुस्थिती खरी आहे का. कारण त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे जलयुक्त शिवाराच्या बद्दलचा एवढा मोठा गाजावाजा झाला. कॅगनी पण त्याच्यामध्ये काही शंका उपस्थित केल्यानंतर ACB मार्फत त्याची चौकशी पण सुरू झालेली आहे. परंतु हे सगळं होत असताना आता हा नवीन मुद्दा पुढं आला आहे की त्याच्यातनं ओढा खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाच्या संदर्भातलं जे उकरलं गेलं त्याच्यातनं काही प्रश्न निर्माण झाले. कारण पाणी आल्यानंतर ते पाण्यातनं तो सगळा गाळ वाहून जाऊन काही बाबतीमध्ये पूल होते, पुलाचे जे पाईप होते ते पाईप सगळे बुजले गेले आणि त्याच्यातनं पाण्याने भराव, पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव फोडला आणि त्याच्यातनं पाणी वाट काढत पुढं निघून गेलं. अशा प्रकारचं चित्र तर पाहायला मिळालं. त्याच्याकरता आम्ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यामध्ये आता इथून पुढं पुलांच्या करता पाईप, ज्याला आपण सीडी वर्क म्हणतो, त्याला पाईप न ठेवता असे चौकोनी त्याला डग ठेवायचे आणि तसं काम करायचं की जेणेकरून त्या चौकोनामध्ये 4-5 फूट उंचीचा असेल, कशाही प्रकारचं पाणी, कचरा आला, झाडं फांद्या आल्या, काही खराब आलं तरी ते तिथं अडकणार नाही, पाणी पाठीमागं फुगणार नाही, पाणी सरळ निघून जाईल. अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय मंगळवारी का बुधवारी वर्षा बंगल्यावर मीटिंग झाली. त्याला मुख्यमंत्री, मी, अशोक चव्हाण, एकनाथराव शिंदे, दत्ता भरणे आणि अधिकारी वर्ग सगळा हजर होता. त्यावेळेस आपण तशा प्रकारचा निर्णय घेतलेला. हां नाही, त्याच्यात ती तर ACBकडनं बाकीची चौकशी चाललेलीच आहे. हे जे काही तज्ज्ञ लोक सांगत आहेत त्या संदर्भामध्ये अजून काही त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना विचारून त्याचा अभ्यास करून काय ही वस्तुस्थितीमध्ये तथ्य आहे का नाही हे थोडंसं तपासून पाहावं लागेल आणि मग त्याच्यात काय वस्तुस्थिती पुढे येते त्याच्यावर पुढचा निर्णय घेतला. समिती नेमणार की नाही? कारण नाही, समिती काय नाही. एखाद्या गोष्टीचा वेळ घालवायचा असेल तर ती समिती असते. आपण तशी हां कोण विरोधी पक्ष नेते दोन्ही निघालेले आहेत. त्यांचं म्हणणं अजून देखील मंत्र्यांचे कुठलेही दौरे त्या भागात झालेले नाही. हे जोपर्यंत मंत्री दौरे करत नाही तोपर्यंत प्रशासन कामाला लागत नाही. हे दादांत खोटं आहे. आपल्याला आपण वेगवेगळे चॅनल चालवता. बीडमध्ये पाऊस पडत होता, तिथं धनंजय मुंडे तिथंच होते, जयंत पाटील तिथंच होते, तिथूनच त्यांनी कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी केलं. हे सगळं शंकरराव गडाख उस्मानाबादमध्ये गेलेले आणि तिथून त्यांनी रिपोर्टिंग केलेलं मी स्वतः ऐकलेलं. ह्याबद्दल ही घटना कधी घडली? ज्या दिवशी पाऊस पडला त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथं ऊन पडलं. मला उस्मानाबादचं कळल्या आम्ही टीम पाठवल्या, इंडियन एफच्या हेलिकॉप्टर पाठवलं. 3-3.5 तास हेलिकॉप्टरला लागले. मला कलेक्टरचा फोन आला की दादा ते हेलिकॉप्टर आल्यामुळं आम्ही काही लोकांचा जीव वाचू शकलो. तिथं मंत्रालयामध्ये बसून ही सगळी यंत्रणा हलवावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता पाणी बहुतेक ठिकाणचं ओसरत चाललं आहे, परंतु शेतामध्ये पाणी आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर रस्त्यांना खड्डे पडलेत. ते खड्डे बुजवण्याच्या करता रस्ते विकास महामंडळ आणि आमचं PWD आणि ग्रामविकास यांच्या अखत्यारीतले खड्डे त्यांनी बुजवण्याच्या करता त्याला निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आणि नॅशनल हायवेच्या करता गडकरी साहेबांशी बोलून त्यांनी ते रस्ते चांगले करण्याच्या करता निधी द्यावा, हा त्यांचा अधिकार आहे. शिवाय 11 तारखेला बहुतेक गडकरी साहेबांनी वेळ दिलेली. मध्ये तुम्ही इथल्या कार्यक्रमात ऐकलं होतं, ते म्हणाले की मी येईन त्यावेळेस 2.5-3 तास ह्या सगळ्या गोष्टीच्या बद्दलची चर्चा आणि मुंबई गोवा रस्त्याच्या बद्दलचं पण कॉन्क्रिटीकरण करा आणि तिथला रस्ता गेले 12-13 वर्ष खराब आहे. 12-13 वर्ष आमचा तिथला कोकणचा माणूस
गणपतीच्या कार्यक्रमाला जात असताना गणेशोत्सवाच्या निमित्तानं आणि गणेश विसर्जनाच्या निमित्तानं परत येताना त्याला त्या ठिकाणी त्रास होतोय. ह्या सगळ्या बाबी आहेत. आपल्याला मी सांगू इच्छितो की आता पाऊस थांबल्यामुळं धरणं काठोकाठ भरलेली आहेत. साधारण वरनं येवा जेवढा येतो तेवढाच आपण त्याच्यातनं डिस्चार्ज सोडतो की परत पाऊस जर नाही आला, कारण आता 10 ते 15 दिवस तरी कुठं पाऊस येणार नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आता अचानक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला होता आणि तो पाऊस आला आणि असा फिरून तो गुजरातन तिकडनं वर सरकला. ही वस्तुस्थिती आहे. बरं, विरोधी पक्षांचं हे पण म्हणणं आहे की पंचनाम्यांचे सोपस्कार नंतर पार पडा, आता थेट शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. तोच प्रयत्न चालू आहे. तीन पुण्यामध्ये नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 3 वॉर्डचा एक प्रभाग राहणार आहे. तुम्हाला कुणी सांगितलं मला माघार घ्यायला सांगितलं? कुणी सांगितलं मी 2चा आग्रह धरला होता? आणि माझ्याच ज्ञानात नवीन भर पडायला लागली. मी ह्या मताचा आहे पहिल्यापासून, वैयक्तिक मी आपली व्यवस्थितपणे जनतेच्या मनामध्ये आपण नीटपणे आम्ही ह्याचा विकास सर्वांगीण करून दाखवणार आहे अशा पद्धतीचं मत रुजू शकलो तर 1चा वॉर्ड असला काय, 2चा असला काय, 3चा असला काय, 4चा असला काय, काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. आमची पाठीमागं 15 वर्ष आम्ही सरकारमध्ये 99 ते 2014 होतो. त्यावेळेस आपण बघितलं कधी निवडणूक 3 वॉर्डचा एक प्रभाग म्हणून झाली, कधी 4 वॉर्डचा प्रभाग म्हणून झाली. हे मागं घडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यानंतरच्या काळामध्ये भाजपचं सरकार आलं, त्यांनी 4 वॉर्डचा प्रभाग त्या ठिकाणी केलेला होता. वेगवेगळ्या पक्षांनी आपली जरी भूमिका मांडली तरी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळेस कॅबिनेट होत असते त्यावेळेस कॅबिनेटमध्ये वेगवेगळी जणं आपला भूमिका मांडत असतात. ते ज्या शहरातनं येत असतात त्यांना जिथं काम करायचं असतं त्याचा विचार करून काही जण भूमिका मांडतात, काही जण राज्य डोळ्यासमोर ठेवून भूमिका मांडतात आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतात. तशा पद्धतीनं अंतिम निर्णय घेतला गेलेला होता. मी पुढच्या वेळेस का सांगेन म्हटलं की मिनिट्स कन्फर्म झाल्यानंतर त्याच्याबद्दलची फाईल राज्यपाल महोदयांकडे पाठवली जातील. त्यांनी सही केल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी येत असतं म्हणून मी सांगितलं. दादा हे सगळं खरं आहे, मान्य आहे. काय राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहित केली जाते, त्याच्या निम्म्यावर मोबदला आणला गेलाय. राज्य सरकारनं हा निर्णय घेतला. देशाच्या स्तरावरचा आढावा सगळा घेतला आणि त्यानंतर तो निर्णय घेतला गेला. तो निर्णय घेण्यामागचं कारण पण मी सांगतो. केंद्र सरकारमध्ये चर्चा झाली की वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता जो निधी देतो तो किती देतो. आपल्या पत्रकार मित्रांना मी सांगू इच्छितो, एका ठिकाणी तर ती जागा कमी होती पण त्याचा एकराचा भाव काढला तर त्या कमी गुंठ्यामध्ये 40 गुंठ्याचा विचार करून भाव काढला तर 17 करोड रुपये जात होते. 17 करोड रुपये एकराला. एकर नव्हता, त्याच्यात काही गुंठे होते, पण त्या गुंठ्याला दिलेली रक्कम ही 40 गुंठ्यावर जर काढली तर 17 कोटी. आम्हाला केंद्राने सांगितलं की जर असं असेल तर आम्हाला महाराष्ट्रामधले रस्ते घेता येणार नाही. आमचं शेवटी म्हणणं असं आलं की जर आपल्याला नॅशनल हायवे आपला महाराष्ट्रामध्ये आहे, नॉर्थकडनं साऊथमध्ये, साऊथकडनं नॉर्थमध्ये कुठलाही रस्ता घ्यायचा म्हटलं तर तो मेजॉरिटी महाराष्ट्रातनं पास ऑन होतो, किंवा दिल्लीतून पण दिल्ली, मुंबई, बेंगलोर असा कुठलाही रस्ता घ्यायचं म्हटलं तर महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर त्याचा बेनिफिट त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि तशा प्रकारची मागणी बरेच दिवस होती. बऱ्याचदा बैठका त्याच्यामध्ये झाल्या. शेवटी आम्ही त्यांना सांगितलं की आत्ता पाईपलाईनमध्ये जे काही रस्ते आहेत तिथं पूर्वीच्या सारखंच तुम्हाला निर्णय म्हणजे त्यालाच मान्यता द्यावी लागेल, परंतु पुढची आमची कामं पुन्हा चालू व्हावी ह्याकरता तुम्ही जे सांगताय की बाबा तुम्ही इतर राज्यांचा विचार करा, आपण देशातल्या इतर राज्यांचा विचार करून त्या अंतिम निर्णयापर्यंत आलो.
ठीक आहे, त्यांना तो पक्ष स्वतंत्र आहे, त्यांनी काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे. नाहीतरी आमची आघाडी राज्य स्तरावर असली तरी जिल्हा स्तरावर साधारण काय निर्णय घ्यावा हे माझ्या माहितीप्रमाणे मागं अनेक वर्ष सरकारमध्ये आम्ही लोकांनी काम केलं. त्याही वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार असताना देखील आम्ही कधीकधी स्थानिक स्वराज्य संस्था अनेक वेळा एकमेकाच्या विरोधामध्ये लढलेलो आहे. माझं स्वतःचं मत त्याच्याबद्दलचं असं आहे की आपण एकत्र येऊन तिथं विरोधी पक्षाचा पराभव होणार असेल तर तिथं त्या ठिकाणी तसा निर्णय घ्यावा. प्रत्येक ठिकाणची राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. कदाचित कोण नेते आले, त्यांनी सांगितलं त्यांच्या कार्यकर्त्यांना थोडंसं स्फूर्ती मिळावी, त्यांच्यामध्ये ईर्ष्या जागृत व्हावी, ती सगळी जणांना की नाही बाबा आपल्या मागं वरिष्ठ मजबूत आहेत, अशा पद्धतीनं पण कधीकधी सांगितलं जातं. त्यांनी कुठल्या अर्थाने सांगितलं ते मला माहिती नाही, पण तो प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाच्या वाढीच्या करता काम करण्याची मुभा आहे. दादा पुन्हा एकदा त्या प्रश्नावर आणतो. काय सुनील कांबळे पालिकेतल्या महिला अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी असं माझ्या ऐकण्यात आहे की त्यांनी सांगितलं, तो माझा आवाजच नाही. जोपर्यंत त्याच्याबद्दलची शहानिशा होऊन नक्की कुणाचा आवाज आहे काय, माझं म्हणणं की कुठल्याही पक्षाचा कुणी लोकप्रतिनिधी असेल तर कुणीच अशा पद्धतीनं धमकावण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासनामध्ये कधी काम करताना कठोर भूमिका घ्यावी लागते, कधी कडक भाषा वापरावी लागते, परंतु एखादी समंजसपणे सांगून देखील तो अधिकारी ऐकत नसेल तर कधीतरी एखादा शब्द आपण कडकपणे वापरतो. पण तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा, चव्हाण साहेबांनी जे काही आजपर्यंत घालून दिलेले घडी आहे ती घडी विस्कटून न देणारा असावा. त्यामध्ये अ ब क ड नगरपालिका, नगर परिषदा ह्याला 2चा प्रभाग ठरला, नगरपंचायतीला 1चा प्रभाग ठरला, मुंबईकरता 1चा प्रभाग ठरला. ह्या बाकीच्या सगळे ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये 3च्या बद्दल अंतिम निर्णय झाला. मी तुम्हाला हेही सांगतो की आघाडीचं सरकार आहे, प्रत्येकजण आपापली भूमिका तिथं मांडत असतं, पण काही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की 2चा असावा, काहींचं म्हणणं होतं 4चा असावा, काहींचं म्हणणं होतं 3चा असावा. असं हे सगळं होतं. शेवटी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर कॅबिनेटनी जो निर्णय घेतलाय तो एकमताचा निर्णय आहे आणि तो आम्ही जाहीर केला. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे